दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिथे दिसेल तिथे सोलापूरकर यांना तुडवा असे आदेशच दिले। आंबेडकरी कार्यकर्त्यांना त्यांनी हे आदेश दिले। त्यामुळे पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोरची सुरक्षा वाढवण्यात आली। सोलापूरकर यांचं आणखी एक वक्तव्य समोर आल्यानं पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या घरासमोर लावलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं आणखी एक वक्तव्य समोर आल्याने पुन्हा एकदा पुणे पोलिसांना त्यांच्या घरासमोरची सुरक्षा वाढवावी लागली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हे वक्तव्य केल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असून या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी अवमानकारक वक्तव्य केलं होतं। त्या विरोधात शिवप्रेमी संघटना महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाल्या होत्या। राहुल सोलापूरकर यांच्या घरावर मोर्चे आंदोलन झाले होते। त्यानंतर गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते राहुल सोलापूरकर यांच्या घराभोवताली ही सगळी पुणे पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। दुसरं वक्तव्य जे आहे ते राहुल सोलापूरकर यांचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेचा रोष जो आहे तो राहुल सोलापूरकर हे ओढावून घेत आहेत असं दिसतंय आणि त्यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आणि त्यासाठीच त्यांच्या घरासमोरची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सगळी सुरक्षा गेल्या 5 दिवसापासून जी आहे ते राहुल सोलापूरकर यांच्या घराभोवती आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।